रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण आलेलो आहोत शनिवारच्या परिसरात. तर शनिवारच्या परिसरात आज खूप श्रद्धाळू आलेले आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ वारी काय असते, वारी मागची भावना काय असते. हे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही, पूर्ण इंडियामध्ये तुम्ही जर चेक केलं ना तर तुम्हाला असं कल्चर कुठंच नाही भेटणार. म्हणजे बाहेर आहेत भरपूर फेस्टिवल, पण वारीसारखं फेस्टिवल कधीच नाही, म्हणजे कुठंच नाही आतापर्यंत होत. तर त्यामुळे याचा वेगळाच एक्सपिरियन्स आहे आणि तो घेऊशीच वाटतो, म्हणजे घरात बसूचीच नाही वाटत. तसं पुणेला कल्चर कॅपिटल म्हणलं जातात. आपण बघू शकतो मागे ही एक खूप सुंदर दृश्य आहे आपल्या. तर पुण्यात असं काय वेगळं वाटतं ह्या वारी बद्दल तुम्हाला, की पुण्यात येऊन काय कशी होते वारी, रूप काय होत असतं पुण्यात वारीचं? म्हणजे जसं आपण बघतोय की आता नॉर्मली तर एवढी गर्दी असतेच इथं, पण जेव्हा वारकरी वगैरे येतात तर सर्व आपल्या इथे म्हणजे जेवढी पण म्हणजे गणेश मंडळ झाली किंवा संस्था वगैरे झाल्या तर ते जेवण वगैरे ठेवतात त्यांच्यासाठी. म्हणजे सगळं फ्री असतं, त्यांना बसायला जागा, झोपण्यापासून ते त्यांची सर्व सोय होती. म्हणजे खाण्यापासून, म्हणजे वारी असा एक प्रकार आहे की तिथं कोणी उपाशी तर राहतच नाही आणि सगळ्या देवाच्या कृपेने हरी रामकृष्ण हरींच्या कृपेने चाललंय. तुमचं नाव काय? भागवत मारुती शिरसाट, राहणार शहापूर, तालुका अंबड, जिल्हा जालना. आम्ही विज्ञानेश्वर आपेगाव इथून पायी येतो दिंडीत. आमच्या बाबाची दिंडी आहे, त्या दिंडीत पायी येतो आम्ही. 2014 पासून दिंडीत येतो. तर दिंडीचा अनुभव असा आहे की एक महिना दिंडी वारीची समजा राहिला की आम्हाला एक आनंद वाटतो की वारीत जावा. आणि वारीत आल्यामुळे अनेक फायदे आहेत की एक वर्षभर आम्हाला म्हणजे काही मेडिकल लागत नाही, काही लागत नाही. भरपूर फायदे आहेत वारीत आल्यामुळे, ऊर्जा भेटते. तुम्ही तर तुमचं अर्धपेक्षा जास्त वय गेलेलं आहे, तुम्ही पूर्ण संसार बघितलाय. संसारातल्या सुखातून म्हणजे असं म्हणतात की संसाराच्या सुखात माणूस फसून जातो. तुम्ही त्यातूनही बाहेर निघून वारी वगैरेचा प्रवास हा कसा सुरू झाला? वारीचा प्रवास मध्ये काही नाही, असं चला वारीला जावा अशी इच्छा होती. मग नंतर थोडा या कमी झाल्यावर मग वारी सुरू केली. आता वारी सुरू झाली तर वारीतच यावं वाटतं. वारी आली की वाटतं वारीला जावं, वारी केलीच पाहिजे. नॉर्मली तुमच्या वयाचे जे लोक असतात ते कूलर चालू करून बड्या घरी झोपून राहतात या वेळात. तुम्ही म्हणजे इतकं कष्ट घेऊन, म्हणजे तुमची चांगली कम्फर्टेबल लाईफ सोडून तुम्ही इतकं कष्ट घेऊन हे वारीत चालले, काय मग यामागे प्रेरणा काय आहे? प्रेरणा काहीच नाही, एक आनंद भेटतो. वारीत चांगलं असतं गेलेलं. वारी करायलाच पाहिजे, प्रत्येकाने करायला पाहिजे, नवीन पिढीने करायला पाहिजे. तुम्ही नवीन पिढी बद्दल बोलले. आता तुम्ही इकडे सगळीकडे बघू शकता, तुमच्या वयाचे वृद्ध लोक भरपूर दिसतात आपल्याला. असं नाही, जवान व्यक्ती दिसतात, लहान लहान मुलं पण दिसतात. पण तुम्हाला वाटते का येणारी पिढी हे आपली संस्कृती जपू शकणार? हो ना, मग त्यांनी जपायला पाहिजे, वारीत यायला पाहिजे. काळाची गरज येते, त्यांनी यायला पाहिजे वारीत. तर त्यांचा तुम्हाला याच्यात परिसाद वाटतो का युवांचा आहे म्हणून? आहे ना, आहे, पण कमी प्रमाणात आहे, आणखीन वाढायला पाहिजे. तर मग युवा या वारीमध्ये आले पाहिजे, जुळले पाहिजे, यासाठी आपण काय केलं पाहिजे? हे आपण आपल्याला समजा आपले जे जवळचे नातेवाईक हे यायला समजा प्रेरित करायचं, चला बाबा वारीला जायला पाहिजे, आम्ही जातो, घरच्या सांगा तुम्ही जा, आपल्या मुलाला सांगायचं. तुमच्या फॅमिलीतून कोण कोण आलाय? आम्ही दोघं आलेले जोडी. ओके, पण नवरा बायको? अरे वा वा. माझी मिसेस टीचर आहे, मी डॉक्टर आहे आणि माझी दोन्ही मुलं US ला आहेत. पण आम्ही दरवर्षी न चुकता इथे येतो आम्ही, आणि हा एक आनंद वेगळा असतो. म्हणजे मनाला एक वेगळंच वातावरण पाहतो आपण इथे. आणि माझे आई वडील सुद्धा दर महिन्याची वारी पंढरपूरची होती, आई वडिलांची गळ्यात माळ होती. ही वारकरी परंपरा आळंदी होती. परंपरा ही म्हणजे वर्षानुवर्ष ही परंपरा आमच्या घरात आहे. आता तुम्ही तर ही परंपरा चालवून आले, पण तुम्हाला वाटतं की येणारी पिढी जी आहे आपली, जे युवा आहे, ही परंपरा अशी चालू ठेवणार? काय असतं, आज मानसिक समाधान आहे ना, हे ह्या गोष्टीतून मिळतं. जर तुम्ही सुद्धा इतक्या लांबून आलाय अमरावतीवरून, प्लेजर वाटलं असेल, खूप भारी. आणि हे काय असतं माहितीये का, की ऐक सुख मिळाली, भौतिक सुख सर्व गोष्टी झाली बाबा. मनाला काय होतं माहितीये का, आता सध्या मी स्वतः डॉक्टर आहे, आम्ही बघतो की मनाला शांतता नाही लोकांच्या. आणि इथे आम्ही आता म्हणजे दरवर्षी आम्ही न चुकता हे चुकवत नाही. आम्ही आता मुंबईला कन्सल्टिंग सोडून मी इथं 2-4 दिवस राहतो मुद्दाम. आणि अशी एक मनात इच्छा आहे की आपण जावं चालत इथून, कुठून आळंदी ते पंढरपूर. आता तो योग कधी येतो ते माहिती नाही, पण तुम्ही दोघं जे काही करताय ना, नव्या पिढीला दाखवण्याचा प्रयत्न आणि अंगीकार केला पाहिजे या गोष्टीचा नव्या पिढीने.
जरूर आपली संस्कृती जपून राहिली पाहिजे. जपून राहिलीच पाहिजे. काय असतं माहितीये का की हा ठेवा फार मोठा आहे. हो. लाखो लोकांचं तुम्ही आज फिरला असाल पुण्यामध्ये, हो. जिकडे तिकडे वारकरी लोकांना जी व्यवस्था करतात लोक, आणि फार वेगळंच म्हणजे हे आहे या वारीचं महत्व. आणि 700 वर्ष पूर्ण झाले असतील वारीला. हो. जवळपास 775 वर्ष पूर्ण झाली आणि ही परंपरा कधी खंडित नाही झाली. खंडित नाही झालेली आहे. तुमच्या माहितीनुसार जे ही वारी बघत आपण संपूर्ण महाराष्ट्रात चाललाय सध्या, त्या वारी मागचा तुम्ही इतिहास सांगू शकता का, जेही तुम्हाला माहित असेल? वारीचा इतिहास म्हणजे असा आहे, माऊलींची वारी ही वारी हैबत बाबाने सुरू केली. हो ना महाराज? हैबत बाबाने वारी सुरू केली आणि हैबत बाबापासून जी परंपरा चालत आली तर ती आजपर्यंत परंपरा चालूच आहे. आणि वारीमध्ये अनेक लोक येतात, आपला प्रपंच सोडून येतात, काही जण आपली मुलं बाळ सोडून येतात, तरुण वर्ग येतो, हा आनंद घेण्यासाठी येतो. वारीचं हैबत बाबाने सुरू केलेली वारी आजही सुरू आहे. आता प्रपंचामध्ये आपण बघतोय, एखाद्या वेळेस आपल्या वडिलांनी एखादा बिझनेस चालू केला, बरोबर आहे, वडिलांनी दुकान टाकलं, मुलाला जर त्यामध्ये प्रॉफिट नसलं, त्यामध्ये जर मुलाचा फायदा झाला नाही, तर मुलगा काय करतो, ते दुकान बंद करून टाकतो, बरोबर आहे. पण वारी ही अशी आहे, हैबत बाबा काय आमचे पूर्वज नव्हते, बरोबर आहे, पण हैबत बाबा जे होते संत होते आणि त्या संताच्या पावलावर पाऊल टाकून आज अनेक जण वारी करत आहे. मार्गदावनी गेले आधी दयानिधी संत ते, म्हणजे त्यांच्या जर पावलावर पाऊल टाकून आपण जर पुढे गेलो तर कल्याणच अशा प्रकारचं आपलं होतंय. गणेश प्रभाकर बोडखे तुम्ही पण यांच्यासोबत चाललेला? सोबत सगळे. तर मग असं काय वाटलं तुम्हाला? आता नॉर्मली आपण बघतो की जेही लोक असतात, आपल्याला कोणाला ना कोणाला असं छोटं मोठं तरी व्यसन असतात. असं मी ऐकलं आहे की जेव्हा आपण यात्रेत असतो तर सगळे लोक आपलं व्यसन दूर ठेवून या यात्रेत सहभागी होतात. नाही, व्यसन दूर ठेवून यावं लागत. आहे काय, कितपत खरं आहे? नाही, खरं आहे ना. तुमच्या नजरेत कोणी बघितलं असेल, तुम्ही जे व्यसन करणारे व्यक्ती व्यसन सोडून या नाही, असे बरेचसे काही आहे, पण आहे सकारात्मक विचार घेऊन चालावं लागत. आपण असं बघतो की आताच एक दुर्घटना झालेली आहे, विमान कोसळलेलं आहे. देशभरात सगळ्यांनाही दुःख झालंय त्याबाबत. पण इतकी मोठी यात्रा म्हणजे एक खूप मोठं एक सोशल गॅदरिंग आहे, यामध्ये इतके लोक समाविष्ट होतात. तर असं तुम्ही ऐकलंय की कुठे काही मिसमॅनेजमेंट झालं? नाही, अजिबात नाही. आता 3रं वर्ष आहे आमचं, अजिबात नाही काही असं जीवितहानी काही? कुठं पण झोपतो आम्ही, अजिबात कशा केसाला पण नाही धक्का लागत. कवतात झोपतो, कुठं पण झोपतो. आपल्यावरती देवाचा साथ आहे. माऊली सोबतच कुठं पण झोपा, तुम्हाला काहीच त्रास नाही होणार, काहीच कसल्या प्रकारचा त्रास नाही. आणि भारतात हे म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीत हा सगळ्यात समोर देश आहे. लोकसंख्या भारताची सगळ्यात जास्त आहे. इतक्या लोकसंख्येच्या देशात जेव्हा इतकी मोठी गॅदरिंग निघतात, इतके मोठे लोक निघतात, सोहळा निघतात, तर मग लोकांचा प्रतिसाद काय मिळाला तुम्हाला यात? लोकांचा खूप प्रतिसाद आहे, खूप प्रतिसाद आहे. म्हणजे स्वतःच काही एक पाण्याचा थेंब सुद्धा घ्यायची गरज पडत नाही, सगळं लोक वाटप करतात. असं म्हणतात की डॉक्टर ही एक देवाचंच रूप आहे, पण जेव्हा एक डॉक्टर विठ्ठल समोर उभा राहतो तेव्हा तुमच्या मनात काय भावना येते? नाही, काय झालं, सुदैवानं माझ्या घरातच विठ्ठल होता. अच्छा. बालपणापासून आई वडिलांच्या काळात माळ होती हा. आणि आम्ही पेशंट मध्ये पांडुरंगच बघतो. आणि जे आता प्रॅक्टिसला मध्ये 42 वर्ष झाली. अच्छा. पण आम्ही पांडुरंग म्हणजे आमच्या वडिलांनीच आम्हाला सांगितलेलं की तुम्ही पेशंट मध्ये पांडुरंग बघा, त्यामुळे त्याला फसवण्याचा, ब्लफ करण्याचा कुठलाच प्रश्न उद्भवला नाही. आणि सचिवरीने प्रॅक्टिस करता आली मला. म्हणजे आता तुम्ही ऐकत असाल कट प्रॅक्टिस आहे किंवा आता या धंद्यामधले जे आता घाणेरड्या प्रॅक्टिस सुरू झालेले आहेत, बरोबर, तर तो आता म्हणजे भरपूर म्हणजे आता ते एक काय त्याला म्हणतात, अनुकरण करतायत सर्वजण. चुकीचं पाहिजे. तुमच्या दृष्टीने विठ्ठल काय आहे, ही वारी काय आहे? माझ्या दृष्टीने संसारातले जे जन्म आपल्याला देतात, बरोबर आहे, जे आपल्याला जन्म देतात ते आपले संसारातले आई वडील आहे, बरोबर आहे. पण मात्र जे परमार्थातले आहेत ते सर्वप्रथम आम्ही आळंदीला असताना प्रथम माऊलीची भूमिका म्हणजे आईची भूमिका आम्ही ज्ञानोबरायांना देतो. आणि पांडुरंगाला आई आणि वडील हे दोन्ही सुद्धा आम्ही पांडुरंगाला मानतो. आणि मीच मानतो असं नाही, प्रत्येक वारकरी सुद्धा मानतो आणि मानायला पाहिजे. जनाबाईंनी सुद्धा काही त्याच्यावर काव्य केलेलं आहे.
नामदेवरायांनी काव्य केलेलं आहे, तुकोबारायांनी काव्य केलेलं आहे, अशा अनेक संतांनी त्यावर काव्य केलेलं आहे. आणि ते संत जसे सांगतील त्या पद्धतीनेच आपण आई वडील त्यांना मानावं. तर तुम्ही सगळं संसार बघितलाय, तुम्ही डॉक्टर आहे म्हटला, तर तुम्ही सगळं काय म्हणतात त्याला, संपत्ती, धन, हे सगळं बघितलेलं आहे. बरोबर. लोभ, मोह, मोक्ष म्हणजे माया, हे तुम्हाला सगळं माहित आहे. हे तुम्ही सगळं हे सोडून आज इथे बसलेला आहात, त्या मागचं कारण काय आहे? तेच तर सांगतो, आत्मिक समाधान जी गोष्ट आहे ना, सर्व गोष्टी पैशाने नाही घेता येत. आज माझी गाडी सोडून मी पायी चालत आलोय का, हा एक आनंद आहे वेगळा. तुम्ही तिथे बघितलं पालखीच्या ठिकाणी किती चिखल होता, तुम्हाला त्रास झाला? थोडस चिखल तर होतच. नाही पण काय त्रास झाला का? नाही. आणि ही लोक बघा, आता ह्या सगळ्या लोकांच्या काही पायाला फोड कोणाच्या नाही किंवा कोणाचा जखम नाहीये. आणि आरोग्य सेवा सुद्धा इतकी छान आहे. मी बऱ्याच ठिकाणी तिथे मी भेटी दिल्या. भारतीय विद्यापीठ आहे, दगडूशेठ गणपतीचं ट्रस्ट आहे. आरोग्य सेवा सुद्धा फार चांगल्या आहेत. महापालिकेने सुद्धा इतकं अप्रतिम काम तिथे बघितलं असेल तुम्ही. स्वच्छता ठेवण्याचं काम. आता एवढ्या सर्व यंत्रणेमध्ये आपण शेगावला पाहिलं असेल, शेगाव सारखं नियोजन इथं होणं थोडंसं अवघड आहे, कारण तिथली संख्या कमी असते. इथं आज जवळजवळ 20 लाखाच्या आसपास लोक असतात जवळजवळ, आणि एवढ्याचं नियंत्रण करणं, तरी त्या मानानं महापालिकेचं कौतुक केलं पाहिजे. आणि ते सामाजिक कार्यकर्ते म्हणा, मंडळ उत्स्फूर्त काम करतायत खरं. आता शनिवार वाड्याचा ठेवा, आता मला कोणते सांगितलं की इथे 85ला 2-2 माळ्याच्या बिल्डिंग होत्या, ते जीर्ण झाल्या, पडल्या. आता हे अवशेष आता जेवढे पुढच्या वेळेला आपल्याला हे सुद्धा दिसेल की ते सांगता येणार नाही. इथे एखादा टावर सुद्धा दिसू शकेल. म्हणजे तर आपण बघतो की म्हणजे वृद्ध लोक जास्त दिसतात वारीमध्ये. तर तुम्हाला वाटतं का की समोर येणारे युथ पण हे कल्चर आपलं चालू ठेवणार, समोर नेणार, आपली संस्कृती समोर नेता येईल? ऑब्विसली यामध्ये काही डाऊटच नाही. म्हणजे हे कल्चर असं आहे की हे कधीच म्हणजे किती पण पिढ्या जे आहे ते चालूच राहणार आहे, बंद नाही होणार कधी. कारण की एक टाइम असं येतो माणसाच्या आयुष्यात की त्याला पण कळतं की शेवटी आपल्याला येऊन इकडेच डोकं टेकवायचं म्हणजे. तर त्यापेक्षा जास्त काय त्यांच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो. पैसा किती कमवून हे करणार. तर तसं तर हे कधीच बंद नाही होणार. हे कल्चर चालू राहिलंय आणि हे पुढे पण चालूच राहणार आयुष्यभर. म्हणजे येणारी पिढी जी आहे ती जर सुसंस्कृत व्हावी जर असं वाटत असेल, तर ज्यावेळेस तुम्हाला एक उदाहरण देईन मी. लहान झाड असतं, लहान झाड जर ते वाकडं चाललं, वेगळ्या दिशेला चाललं, त्याला जर सरळ केलं तर ते झाड सरळ होऊ शकते. पण मात्र जे झाड मोठं झालं आणि ते वाकडं गेलं, ते वाकडं जाऊ दिलं, तर ते वाकडच जाणार आहे. मुळात परमार्थ हा घरात असावा लागतो आणि वारी ही घरात असावी लागते. त्याच वेळेस येणारी पिढी सुद्धा वारीत मिळू शकते. म्हणजे जे युवा लोक यात सहभागी होत आहे त्यामागे त्यांच्या परिवाराचा हात असं म्हणू शकतो. हा, जे आता आम्ही कीर्तनकार असो, आम्ही वारी करतोय यामागे आमच्या परिवाराचा हात आहे, आमच्या गुरुवर्यांचा सुद्धा आशीर्वाद आहे. कारण आमच्या आई वडिलांनी जर आम्हाला आळंदीला शिकायला पाठवलं नसतं अथवा वारीला जा असे म्हटले नसते, घरात परमार्थ नसता, तर आम्हाला सुद्धा आज वारी घडली नसती. आम्ही सुद्धा आज कुठेतरी असं व्यसनाच्या अधीन असतो, असंच आम्ही सुद्धा असतो. पण आमच्या घरच्यांनी आम्हाला जे संस्कार केले त्या संस्कारातून आज आम्ही वारी करतोय. तुम्ही डॉक्टर म्हटलात, हे खूप मोठी सोशल गॅदरिंग म्हणू शकतो आपण, जे वारी निघतात. तर इतक्या मोठ्या सोशल गॅदरिंग मध्ये इतके सारे लोक असतात, तर कोणते कोणते हेल्थ इश्यू आपण बघू शकतो? याच्यामध्ये मेन म्हणजे कसं असतं, पाण्यापासून होणारे म्हणजे वॉटरबोर्न जे डिसीज असतात ना, जास्त इन्फेक्शन हे पाण्यातूनच होतं. आणि आता नवीन पाणी येतं ना, तेव्हा अॅमिबिया म्हणा किंवा ज्या नवीन जंतू वगैरे असतात ना, आणि पाण्याची सोय तशी महापालिकेने फार चांगली इथं केलेली आहे. पाण्याची तशी अडचण इथं नाही. म्हणजे गॅस्ट्रो सारखे वगैरे इथं कधीच पेशंट सापडत नाहीत. तर मग तुमचा काय अनुभव आहे की वारकऱ्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे, कुठले नियम बाळगले पाहिजे की वारकऱ्यांनी काय माहितीये का, की बाहेरचं आउटसाइडेड फूड जे आहे, म्हणजे माशा बसलेलं म्हणा किंवा जे उघड्यावरचं अन्न का टाळलं पाहिजे. आणि मी कालच पेपरमध्ये वाचलं की महापालिकेने आता पथकं निर्माण केलेत. अच्छा. प्रत्येक ठिकाणी जिथं अन्न तयार होतंय तिथे त्यांचं जे हे आहे ना, सॅनिटरी विभाग जाऊन तिथे संपूर्ण म्हणजे आरोग्य विषयक तिथं फूड आणि ड्रग्सची जी निगडीत जी लोक असतात ती तिथं संपूर्ण जिथं खाणं, आता अगदी सासवड पुणे भागात जिथं बनते ना आहार, त्याचा सर्व तिथे तपासणी होते आता.
ही एक मोठा प्लस पॉइंट आहे. जे कोणाच्या आरोग्याला त्रास होऊ नये ही एक मोठी काळजी त्यांनी घेतलेली आहे. आणि पाणी तर बॉटलच पित आहेत. असं म्हणतात जे दारू पिणारे लोक असतात, व्यक्ती असतात, जो आता समजा तुम्ही दारू पिताय आणि मी नाही पिताय, तर माझ्या नजरेत तुम्ही पागल आहे आणि तुमच्या नजरेत मी पागल आहे असंच म्हणतात. तर काही काही लोकांना असं वाटतं की हे परमार्थात पागल झालेलं आहे आणि तुम्हाला वाटतं की यांनी संसारात पागल झालेलं आहे. बरोबर आहे. दोघांचा दृष्टिकोन अलग अलग आहे. यावर काय म्हणणं आहे तुमचं? जरी संसारी लोकांना वाटत असले की परमार्थ करणारे हे वेगळे येतं किंवा हे थोडे पागल झालेले देव देव करू करू, पण त्यांना सुद्धा या आनंदाची जाणीव नाही. त्यांनी जेव्हा हे अनुभवलं, ज्या टाइमला एखादा नवीन विद्यार्थी संसार सोडून, घरदार सोडून, आई वडिलांना सोडून जेव्हा आळंदीला येतो, पहिल्या वर्षीला जरी त्याला वाटत नसेल की याच्यात जास्त आनंद आहे, पण जसा जसा तो गुरुवाऱ्यांच्या जवळ जाईल, गुरुवाऱ्यांकडून त्यांच्या ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या ऐकेल, त्यानंतर त्याला लागलं की नाही परमार्थामध्ये काय आनंद आहे. आणि जेव्हा तो वारीला येतो त्याला पहिल्या दिवशी जरी आनंद वाटला नाही, तर जसं जसं आपण पंढरपुराकडे जाईल तसा तसा त्याला आनंद वाटणार जाईल. तुम्ही आपण नॉर्मली बघतो की लोक आपल्या घरी कूलर लावून मस्त झोपून असतात, आणि दुसऱ्या साईडने हे बघतो की वारकरी संप्रदाय इतका लंबा प्रवास करून त्यांनी हे वारी वगैरे काढतात. त्यांच्या मनात असं कसं इतकं शक्य होतं, म्हणजे इतकं बळकट कसं होतं त्यांचं काय मन? झाले माहितीये का की हे एक सांगतो ना, मॅनेजमेंटचं सर्वात मोठं उदाहरण आहे. जी वारी हा प्रकार जो आहे ना, की हैबत बाबांनी ते सुरू. तर काय होतं माहितीये का की वारीची संकल्पना जी आहे ना, ह्याच्यामध्ये मॅनेजमेंटचं, आता मुलं शिकतात ना मॅनेजमेंट, बरोबर. तर त्याच्या संपूर्ण गोष्टी इथं अंतर्भूत आहेत. म्हणजे हे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं, म्हणजे पिठलं म्हणजे एक काईल म्हणतात, मोठं भांडं असतं ते काईल म्हणतात. एवढं पिठलं बनवणं ही सुद्धा प्रक्रिया, आणि त्याला एक वेगळी सात्विकता जी असते बनवण्यातली. आपण हॉटेलमध्ये खाल्लेलं पिठलं आणि हे समजा त्यांचे पिठले भाकरी आपण खातो, पण त्याचा एक वेगळा स्वाद असतो या गोष्टीचा. बरोबर. आणि काय होतं माहितीये का की ही पुरण अगदी आपण आत्ता म्हणतो हे, पण परंपरेनं चालत आलेली ही गोष्ट कधी खंडित झाली नाही. कधी खंडित नाही झालं. कारण आपण माणसं कसं असतो की आरंभशूर असतो, सुरू करतो आणि पुढे डिस्कंटिन्यू करण्याचा जास्त असतो. पण इथे कुठलंही ठरलेल्या वेळा, ठरलेल्या दिवशी, इथे आता ही आली आज म्हणजे आजच, उद्या सकाळी ती निघणार म्हणजे निघणार, उद्या दिवाघाटात असणार म्हणजे असणार, सासवडला जाणार म्हणजे हा जो काय हे आहे त्यांचा योजनाबद्ध, सगळी तयारी झाली, तो सासवडला तयारी पूर्ण झाली. तुम्हाला वाटते का युवा पिढी येणारी आहेच ना. आता मी काय म्हणतोय माहिती का, तुम्ही सुद्धा दोघं समोर असून जे करताय, कुठेतरी तुमच्या ठिकाणी तो लवलेस आहे म्हणून तुम्ही करताय ना. बरोबर. आणि ह्या काय गोष्टी असतात ना, आणि आहे मी म्हणतो ना, आपल्याला त्या गोष्टी माहित नाहीत, नाही तर लहान लहान मुलं सुद्धा कीर्तन अशी चांगली करतात की आपण प्रभावित होऊन जातो. तर हा व्हिडिओ आपण इथे संपवतो मित्रांनो. मी मयूर कडाने, माझ्यासोबत माझे डीओपी आणि डायरेक्टर अमन काळे. तर आज सगळ्या वारकऱ्यांशी संवाद साधून आम्हाला खूप छान वाटलाय. हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हा व्हिडिओ इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.